तुम्हाला जसं कळलेली बातमी तशी मला सुद्धा, कारण ही जी खूप मोठी प्रक्रिया होती, आपल्या प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सक्षम अधिकारी असतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा थोडस काहीतरी गोंधळ झाला ठिकाणी बऱ्याच म्हणजे काही कार्यकर्त्यांनी हे वर केला, तर आम्ही साईडला व्हिजिट केलो त्या ठिकाणी मला पण जाता आलं. त्यामुळे मला सुद्धा पाहता आलं नाही कारमध्ये काय याच्या संबंध लेखी स्वरूपात तक्रारी आम्हाला दिली म्हणतात ते. तर आम्ही आता स्टुडिंग होईल, त्यानंतर ते स्टुडिंग होऊन पूर्ण आज काय घटना घडली त्याचा लेखी अहवाल आम्ही पाहू त्यांना काय काय जे आहे ते, कारण माझ्याकडे मला पण माहिती नाही. तुम्ही महापालिका निवडणुकीसाठी सुप्रीम आहात, तर आज फक्त एबी फॉर्म दाखल झाले का नाही एवढंच? ही सुप्रीम विप्रीम कोण नसतं, निवडणूक निर्णय अधिकारी हा अंतिम अधिकारी आहे. याच्यामध्ये जो महानगरपालिका आयुक्त आहे हा फक्त कंडक्ट करण्यासाठी आहे, परंतु कुठलाही अर्ज आहे वेळेत आला नाही किंवा कुठली त्रुटी आहे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे तो निवडणूक निर्णय अधिकारी. आणि त्यासाठी मला त्यांच्याशी संपर्क पण होऊ शकला नाही, कारण मला सुद्धा तुम्ही बघितलं की मला पण आज जातात, कारण तिथं बरेचसे गोंधळ वगैरे होता, त्यामुळे परिस्थिती वाढून कायदा काय सांगतो किती वाजेपर्यंत तो एबी फॉर्म हे कसं असतं की आपल्या कायद्यात असं म्हणलंय की जेवढे समजा 3 वाजता जे होत असतात जेवढे उमेदवार तिथं आलेले आहेत तर ते उमेदवार आत घ्यायचं असतं, त्याचे डॉक्युमेंट्स सगळं मग त्यांना ते प्रोसेसिंग पुढे करायचं. त्यात आतमध्ये किती लोक होते, कोणाकडे काय डॉक्युमेंट होते याबद्दल आम्हाला पण काय माहिती नाही, बाहेर कोणाकडे काय होतं. मी काल अर्ज भरलेला असतो आणि माझा एबी फॉर्म कधी आला माझा नाही ते सांगितले मी एबी फॉर्म म्हणजे अर्ज किंवा कदाचित अर्ज आधी दाखल केला जातो एबी फॉर्म आधी 3 वाजेपर्यंत जो असतो तो वेळ आहे त्या वेळेपर्यंत आत असणं अपेक्षित आहे. आता वस्तुस्थिती काय आहे, मला जेव्हा ते आरू आम्हाला लेखी स्वरूपात कळू आम्हाला, कारण लेखी तक्रार आलेली आहे आणि त्यांच्याकडून खुलासा मागू आणि कदाचित आज ते पूर्ण छाननी आजच होईल. तुम्हाला जर वाटत असेल पण त्यांना वेळ लागला तर जवळजवळ 50 प्रत्येकाकडे जवळजवळ 70 ते 80 दरम्यान अर्ज आलेले आहेत. मला वाटतं आपण स्वतः पण उपस्थित राहावं आणि म्हणजे तुम्हाला आता नाही आता सध्या आमच्या माहितीतला तो जे एक आरोप त्याच्या संबंध झाला आहे, परंतु बाकी माझं तेच म्हणणे तुम्हाला मीडियाला किंवा सर्व राष्ट्रीय पक्षांना तुम्हाला जर वाटत तुम्ही थांबू शकता आज, कारण आजची जी पूर्ण स्टोरी आजच करतात ते नंतर दिवसाची शेवटी ते जेवढे अर्ज आलेले असतात ते सुद्धा डिस्प्ले करतात. उमेदवार जर रांगेत उभा असेल 3 वाजल्याच्या आतमध्ये तर त्याला आत घेणं बंधनकारक आहे का? कारण अनेकांचं असं म्हणणं आहे की आम्ही 3 वाजेपर्यंत रांगेत होतो, मात्र आरोननी दरवाजा लावून घेतला आणि बाहेर रांगेत जे लोक होते त्यांना आतमध्ये घेण्यात आले. तेच म्हणतो जे काही तक्रार येईल का नाही ती शेवटी आपल्याकडे त्याचं आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे आपण शूटिंग ठेवलेलं आहे. जरी काय आलं असेल तर आम्ही वेटिंग तपासून आणि ते आम्हाला लेखी खुलासा देतील. समजा त्या तपासाला काही योग्य नसेल तर आम्ही पण सुद्धा व्हेरीफाय त्याच्यामध्ये काय कधी आला काय नाही आला. फक्त तेच म्हणतो अजून आरोनची छाननी प्रक्रियाच म्हणजे ती जी काही रिसिव्हिंग प्रक्रिया आहे रिसिव्ह झाल्यानंतर ते पोच देतात, मला तीच प्रक्रिया अजून संपलेली नाही. म्हणजे बाकी सर्वच आरोनची आहे, तर जशी संपल तशी त्यांना मी आज जी दिले पत्र पण देऊ आणि जेव्हा जसं होईल तेव्हा म्हणजे अहवाल पण देऊ. तक्रारदार कोण आहे आता मला आठवत नाही ते जे व्यक्ती आले होते माझ्या ऑफिसमध्ये त्यांना पोच देण्यासाठी सांगितले. मी आज आम्ही जस्ट फॉरवर्ड करू आरोप. ठीक आहे, पण तेच म्हणतो की शेवटी हा पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये जो अधिकार असतो आरोप असतो, जे ऍक्सेप्ट करणे, कंडक्ट करणे, आचारसंहिता फॉलो करणे पूर्ण प्रक्रियेसाठी जे आहे तो निवडणुकीचा रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक निर्णय अधिकारी. ठीक जे काय असेल आपली काही तक्रार आली त्याच्यापर्यंत कळवतो, त्याचं जे काय म्हणणं वस्तू त्या अहवाल कळवत आणि तुम्हाला कोणाला त्यांना कोणाला शंका असेल अजून पण थांबू शकतात. त्याची जी पूर्ण प्रक्रिया छानची प्रक्रिया सुरू आहे आणि झाल्यानंतर ते दिवसाच्या शेवटी आपल्याला जे काही किती अर्ज आले काय आले ते सुद्धा तुम्हाला माहिती देईल. शेवटचं प्रश्न, जर एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी जो मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तुमच्याकडे जर आणून दिला असेल गठ्ठा आणून दिला तर तो माझ्याकडे नाही चालेल ना, माझ्याकडे कुठलं आलं माझ्याकडे जोडपत्र आलेलं आहे सगळ्यांचं, सर्वच पक्षांचं जोडपत्र आले. जोडपत्रामध्ये काय असतं की एखादा राज्याचा अध्यक्ष असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो तो कुठल्या व्यक्तीला प्राधिकृत करतोय, इथल्या प्रत्येक उमेदवाराला आपण ज्याला तिकीट म्हणतो किंवा ज्याला ते जोडपत्र 2 प्राधिकृत ते सगळ्यांच्या बाबतीत आमच्याकडे आलेले आहे. सर्व मेजर पक्षांचे जेवढे होत नाही माझ्याकडे जोडपत्र 2 जे असतं ते निवडणूक निर्णय अधिकारीकडे, ठीक आहे ना. ते आणि आपल्या पूर्ण जो आपला जो स्टेट इलेक्शन म्हणजे गाईडलाईन त्या सुद्धा क्लिअर आहे. जोडपत्र 2 आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट करायचं असतं. आता निवडणूक निर्णय अधिकारी काय काय आले ते मला तसं तुम्ही तुमची जशी अवस्था तशी माझी अवस्था आहे, कारण तिथे काय कारण मला सुद्धा जाता आलं नाही, तिथे गोंधळ असल्यामुळे मी पण गेलो नाही. आता फक्त लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडनं अहवाल मागवतो स्टुडिओनी, कारण त्यांना बराच वेळ लागेल. प्रत्येक आरोपडा जवळजवळ 100 अर्ज दाखल झालेले आहेत आणि ते त्यांना प्रोसेस कारण उद्या सकाळी लवकर स्टुडिओनी आहे. गोंधळाची प्राथमिक माहिती मिळाली का? काय नेमकं कसं नाही ते तुम्ही सांगितले ते म्हणले ना, ते काय ऑब्जेक्शन होतं कोण आत होतं ना ते वस्तुस्थितीचा जो अहवाल देतील त्यानंतर आपल्याला कळेल. सर छाननी आणि परवाची जे उमेदवारी आज मागणी सकाळ 11 वाजता छाननीची प्रक्रिया सुरू आहे आणि ती त्याला अपर लिमिट नसतं. बऱ्याच वेळा कोण ऑब्जेक्शन घेतं कधी आपल्याला ब्रेक पण घ्यायला लागतो. फक्त त्या दिवशी
किंवा मॅक्सिमम एका दिवस पुढं, पण 99% त्या दिवशी होतं. त्याच्यामध्ये मग फक्त ते सखोल अशी चौकशी नसते, संक्षिप्त चौकशी असते. आणि ते त्या ठिकाणी त्यांना कोणाला लिगल किंवा ते डॉक्युमेंट जोडल्या म्हणून objection करू शकतात. तर त्या ठिकाणी ते तपासतील आणि उद्या सकाळी निर्णय देतील. त्याचबरोबर आपल्याकडं ऑब्झर्व्हर म्हणून श्रीमती नयना गुंडे मॅडम यांची सुद्धा नेमणूक झालेली आहे. तर ते आपले जे आता 7 आहेत त्यापैकी काही याला उपस्थित पण राहणार आहे. आज उद्या सकाळी लवकर त्या ठिकाणी उपस्थित होतील. काही तुम्हाला कोणाला ऑब्जेक्शन असेल राजकीय पक्षांना तेच त्यांच्याकडे सुद्धा जे काही त्यांचं समजा तक्रार असेल तर त्यांच्याकडे सुद्धा मांडू शकेल. आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही. जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर 5,000हून अधिक टेस्ट ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम. प्रगत तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणं व अनुभवी तज्ज्ञ कौशल्यपूर्ण डॉक्टरांची टीम, सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल. एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड, मुरारजी पेठ, सेवा सदन शाळेसमोर, सोलापूर. संपर्क 7447 745500 आणि 7447 745501.